वाव गणपती. तर मित्रांनो बघा, तुम्हाला म्हणलं होतं ना मी गणपती आम्ही ऑर्डर करण्यासाठी आलो होतो. ते बघू शकता तुम्ही गणपती किती भारी बनवले. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या यूट्यूबवर स्वागत आहे. तर मित्रांनो बघू शकताय आज नाही का आपण कुठं आलो आहे. कुठं म्हणजे मित्रांनो तुम्हाला तर माहीत आहे आपला नेहमीचा जो शूट असतो का प्रत्येक वेळेस अलग अलग ठिकाणी असतो आणि त्याच शूट आहे एका जागेवरती खूप भारी आहे. पण त्याआधी मित्रांनो आपण तुम्हाला काहीतरी नवीन दाखवणार आहे. नवीन म्हणजे मित्रांनो तुम्हाला तर माहीत आहे अवघ्या काही दिवसावरच श्री गणपती यांचं आगमन होणार आहे. त्यामुळे मित्रांनो आपण नाही का कल्पना मी नाही का गणपती बुकिंग करण्यासाठी एका जागेवर कुठं रे ते कुंभार मोठी आहे का त्यांची आलं होतं. आमच्या पाहुणे शेजारी राहतात त्या म्हणजे चला आपण त्यांच्याकडेच गणपती वगैरे करूया. तर ते मला चला मग आधी बघून येऊया म्हणून चला बघायला जाऊ आपण. तर मला खूप गणपती आवडले तर त्याच्यामुळे मला आता चला आणि चला मित्रांनो तुम्हाला पण गणपती आणि महालक्ष्मी दाखवते. तर मित्रांनो खरंच मागच्या वर्षी नाही का बघू शकता ही भिंत आहे आणि भिंतीवर नाही का अयोध्या आर्ट इथून आपण नाही का गणपती असेल लक्ष्मी असेल घेतल्या होत्या घरच्या घरीसाठी. तर खूप भारी आहे आणि तेच आपण बुक करण्यासाठी इथं आलेलो आहे. आणि मित्रांनो स्वतः कारागीर आहेत ते कशी मूर्ती बनवतात कशी लक्ष्मी करतात तेच बघण्यासाठी तुम्ही बघा. आणि आपल्याला नाही का लक्ष्मी परत घ्यायच्यात आपल्या पाहुण्याला आणि गणपती तेच घेण्यासाठी मित्रांनो आपण इथं आलेलो आहे. बघा वाव गणपती. तर मित्रांनो बघा, तुम्हाला म्हणलं होतं ना मी गणपती आम्ही ऑर्डर करण्यासाठी आलो होतो. ते बघू शकता तुम्ही गणपती किती भारी बनवले. तर आणि मित्रांनो तुम्ही सांगा की मी गणपती कोणता ऑर्डर करू नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का. तुम्हाला दाखवते गणपती. तर मित्रांनो खरंच मागच्या वर्षी बी कल्पनाने आम्ही इथून गणपती वगैरे घेतले होते. खरंच खूप भारी मूर्ती आहेत आणि तेच घेण्यासाठी व बुकिंग करण्यासाठी इथं आलेलो आहे आपण. आणि अगोदरच आपण नाही का आज बुकिंग करण्यासाठी आलेलो आहे दादाकडे. बघू शकताय कल्पना म्हणले की आपल्याला पुन्हा नंतर गणपती वगैरे भेटलेली नाही भेटेल त्याच्यामुळं बुकिंग करायसाठी चला तेच करण्यासाठी मित्रांनो आम्ही इथं आलेलो आहे. आणि खरं तर यांना खूप अनुभव आहे. स्वतः हे कारागीर आहेत. तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. बघू शकताय हे जे गणपती आहेत ना मित्रांनो हे 1.5 फुटाचे 2 फुटाचे आहेत. हे जवळपास 2 ते 3 महिन्यापासून तयार करतात. म्हणजे खूप मेहनत आहे मित्रांनो याला. बघू शकताय असं वाटतं की जे खोडं मूर्ती बोलते. काही दिवसावरच पोळा येऊन ठेपलेला आहे आणि त्याचेसुद्धा मित्रांनो इथं बैल करणं चालू आहे. बघू शकता कलरिंग चालू आहे आणि इकडे अजून कलरिंग काही बाकी आहे. बघा हे बघा इकडे जे ह्या मूर्तीत नाही मित्रांनो याला अजून कलर मारायचा राहिलेला आहे बाकी आहे. अजून 4-5 दिवसामध्ये यांचा बी कलर मारायचा होईल. आणि इकडे बघू शकता किती छोटे मोठे असे बैल आहेत. बैलाला चमकी देणं चालू आहे. इकडे बी मित्रांनो लक्ष्मीचे मुकुटे आहेत. किती भारी बघू शकताय. असं वाटतं की बोलते मुकुटे आहेत असं दिसतंय मित्रांनो. बघा इकडे सुद्धा कलरिंगचं काम चालू आहे. हे बघा तयार करते वाटतं इकडे लक्ष्मी. दादा नमस्कार. नमस्कार. काय चाललंय. काय नाही चालू काम. वा वा दादा आपण जे ह्या मूर्ती आणि लक्ष्मीचे जे मुकुटे बनवतात ते किती दिवसापासून बनवतात. आम्हाला जवळपास 5 वर्ष झाले चालू केले. 5 वर्ष झाले. हो. तर मित्रांनो बघा हे दादा जे आहेत ना एक 5 ते 6 वर्षापासून गणपती असेल लक्ष्मी असेल याचे मुकुटे तयार करतात. खरंच खूप एक्सपिरियन्स आहे अनुभव आहे असं आपल्याला सांगायचं आहे व्हिडिओच्या माध्यमातून व ब्लॉगद्वारे. तर मित्रांनो बघा तर मित्रांनो हा जो कारखाना आहे ना स्वतः यांच्या घरच्या घरीच यांनी उभारलेला आहे आणि स्वतः हातानेच हे मित्रांनो बघा किती छान लक्ष्मी बनवली आहे. त्यांना जर तुम्हाला घ्यायची असली ना तर नक्कीच इथंच ऑर्डर करा बरं का. अमरावती पॅटर्न मित्रांनो तुम्हाला आता नाही का अमरावतीसुद्धा जायची गरज पडणार नाही. आपल्या घनसिंगमध्येच हा कारखाना आहे. आणि बघा इकडे दादा आहेत ना ते स्वतः हाताने तयार करतात. हे सगळे जे आहेत ना मित्रांनो हे घरचे त्यांचे आहेत. म्हणजे घरगुतीच असे गणपती तयार करतात. बघा आता हे जे गणपती आहेत ना याला अजून कलरिंग बाकी इकडे. दादा मला एक सांगा किती दिवस झाले करतो तुम्ही. मग गणपतीचं का गणपतीला 7-8 वर्ष झाले. लक्ष्मीचं आता 4-5 वर्षापासून चालू केलेलं आहे. आपल्याकडे काय काय मिळतं. आपल्याकडं कुंभारी काम सर्वच भेटतं. गणपती महालक्ष्म्या बैल दिवाळीच्या लक्ष्म्या
सर्वच भेटते. आणि आपल्याकडे किती फुटापासून तर किती उंचीपर्यंत मूर्ती भेटते गणपतीची? आपल्याकडं ऑर्डर दिल्याप्रमाणे समजा 10 फुटापर्यंत भेटते मूर्ती, 3 फुटापासून. तर मित्रांनो बघा, दादाकडं गणपतीची मूर्ती आहे 1 फुटापासून तर 10 फुटापर्यंत भेटू शकते. आणि तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करतो मित्रांनो. हे ज्या मूर्ती आहेत ना, त्याला अजून कलरिंग बाकी ह्या मोठ्या मूर्तीला. आणि हे खाली बघू शकता, ह्या छोट्याल्या आहेत. आणि चला आता आपण इकडं दादाकडे जाऊ. तर मित्रांनो खरंच मागच्या वेळेस आम्ही आलतो ना गणपती इथं न्यायला, तर आपण इथंच गणपती वगैरे घेतला होता आणि आपण सुद्धा व्हिडिओसुद्धा शूट केला होता मित्रांनो. खूप व्हिडिओसुद्धा तो व्हायरल झाला होता. दादा नमस्कार. नमस्कार. आपण हा व्यवसाय जो आहे किती वर्षापासून दिवसापासून करता एकदा सांगा आमच्या प्रेक्षकांना. जवळपास आम्ही 5 ते 6 वर्षापासून हा व्यवसाय करतो. वा वा वा. आणि ह्या ज्या मूर्ती आहेत पूर्ण तुमच्या सेल होतात का सीझनला? हा पूर्ण सेल होता. असं आहे का? एकही मूर्ती राहत नाही, उलट कम पडतात आम्हाला. तर दादा मी असं ऐकलं आहे की तुम्ही ज्या मूर्ती तयार करतात ह्या स्वतः बी तयार करतात, तुमचा भरपूर कॉन्टॅक्ट असल्यामुळे तुम्ही बाहेरून सुद्धा मूर्ती मागवतात, बरोबर आहे ना? बाहेरून पण मागवतो. तर मित्रांनो बघा, यांचा कारखाना खूप मोठा आहे आपल्या घनशिंगीच्या हिशोबाने. घ्यायला ह्या मूर्ती तर लागतात, पण आवड कमी पडतात, त्याच्यामुळे ते परत दुसरीकडून सुद्धा मूर्ती मागवतात. म्हणजे एकदम जबरदस्त आहे, खात्रीशीर आहे असं आपल्याला ब्लॉगद्वारे सांगायचं आहे मित्रांनो. खूप भारी आहे. आणि बघा आता पूर्ण काम व्हायला किती दिवस लागतील दादा? आता जवळपास आणखी कम्प्लीट व्हायला 2 दिवस लागतील. 2-3 दिवस? हा 2 दिवस. पूर्ण सगळ्याला काही यालाच नसते याला? नाही एवढंच आहे, जेवढे मोठे घेतलेल्या कलरला तेवढ्याला कम्प्लीट व्हायला 2 दिवस लागतील आणखी. हां. तर बघा आता सध्या कलरिंगचं काम चालू आहे. आणि जे तिकडे जे दादा आहेत ना, हे स्पेशलिस्ट साचे तयार करतात. म्हणजे गणपतीच्या छोट्याल्या मूर्ती असेल, मोठ्याल्या असेल, आणि हे दादा कलर द्यायला. ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? आणि हा ब्लॉग जर आवडला असेल तर नक्कीच कल्पना रोहित 888 चॅनल आपलं हे आहे, त्याला नक्कीच शेअर, लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.